स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला थेट जाणार आहोत वाराणसीमध्ये, कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचलेले आहेत। सलग तिसऱ्यांदा मोदी वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत आणि उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मोदींनी कालभैरव मंदिरात जाऊन पूजाही केलेली आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमधून आपला उमेदवारी अर्ज भरतायत आणि त्याच पार्श्वभूमीवर आज वाराणसीमध्ये जोरदार तयारीही करण्यात आलेली आहे। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेले। शिवाजी, अवघ्या काही वेळातच नरेंद्र मोदी वाराणसीमधून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। कशा प्रकारचं वातावरण वाराणसीमध्ये बघायला मिळतं? सध्या वाराणसीचं वातावरण हे मोदी यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या अनुकूल असलेलं वातावरण आहे। थोडक्यात जर म्हटलं तर वातावरण सध्या मोदी आले आहेत त्यामुळे मोदीमय झालेलं आहे आणि त्याचबरोबर एनडीएचे घटक पक्ष देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे, शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार हे देखील दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर चिराग पासवान हे एनजीपी चिराग पासवान स्वतःचे अध्यक्ष आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील कलेक्टर ऑफिसला आता दाखल झालेले आहेत अर्ज दाखल करण्यासाठी। ते वाराणसीमधून भाजपचे उमेदवार आहेत। पहिल्याच यादीमध्ये त्यांचं नाव होतं आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आता वाराणसीमधून निवडणूक लढत आहेत। जर पाहिलं तर भाजपचा हा बालेकिल्ला मानला जातो, भाजपच्या विचाराचा हा प्रदेश मानला जातो आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी आज भेटीदेखील देणार आहे। आस्ती घाट असो, त्याचबरोबर 100 ठिकाणी असे आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भव्य दिव्य स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हापासून या ठिकाणी निवडून येत आहेत तेव्हापासून नदीचं स्वच्छ केलेलं आहे। त्याचबरोबर सौंदर्यीकरण असो, त्याचबरोबर घाटाचं सौंदर्यीकरण असो, त्याचं बांधकाम असो, वेगवेगळी कामं झालेली आहेत। त्याचबरोबर जे काशी विश्वनाथाचं मंदिर आहे त्याचा देखील जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी त्याचा जीर्णोद्धार केला होता। त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता पुन्हा एकदा जीर्णोद्धार केलेला आहे, त्याला एक वेगळं रूप दिलेलं आहे। त्याचबरोबर वाराणसीमध्ये मोठमोठे प्रोजेक्ट आणण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि एक वेगळं रूप जे आहे वाराणसीचं आता आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण देशाचे पंतप्रधान या ठिकाणावरून निवडणूक लढतात त्यामुळे वाराणसीचा विकास होणं गरजेचं आहे। अजूनही काही गोष्टींमध्ये विकास बाकी आहे, मात्र विकास ही निरंतर प्रक्रिया असते आणि ही प्रक्रिया सुरूच असणार आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणावरून निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत आणि मोठ्या फरकानं आतापर्यंत सलग 2 वेळेस मोदी या ठिकाणावर निवडून आलेले आहेत। यावेळेस देखील मोदी यांनी अर्ज दाखल केला। नक्कीच शिवाजी, तर आज नरेंद्र मोदी आपला उमेदवारी अर्ज भरतायत आणि त्याच पार्श्वभूमीवर वाराणसीमध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळतं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर बातमी आहे नरेंद्र मोदींच्या दौऱ्यासंदर्भातली। मुंबई आणि ठाण्याच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी मुंबईमध्ये 2 दिवस दौरा करणार आहेत। नरेंद्र मोदींचा 15 मेला म्हणजे उद्याच मुंबईत मोठा रोड शो होणार आहे, तर 17 मेला महायुतीच्या सभेत शिवाजी पार्कवरही ते उपस्थित राहणार आहेत। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेत। ओम, मुंबईचा 2 दिवसाचा दौरा नरेंद्र मोदी करणार आहेत, उद्या त्यांचा रोड शो देखील पार पडणार आहे। कशा प्रकारचं नियोजन महायुतीकडून करण्यात आलंय? प्राची, 5व्या टप्प्यातील लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येत आहेत। 15 आणि 17 असा 2 दिवसांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा असणार आहे। उद्या 15 तारखेला पंतप्रधानांचा उपनगरामध्ये LBS रोडवरती एक रोड शो आयोजित करण्यात आलाय। त्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाईल। या रोड शोमुळे मुंबई आणि उपनगरातील वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल देखील करण्यात आले। त्यासोबतच 17 तारखेची जी सभा आहे त्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच व्यासपीठावरती असणार आहेत। त्यामुळे अर्थात नवीन पार्टनर जो महायुतीला मिळालाय त्यामुळे महायुतीची ताकद वाढली असं महायुतीतल्या नेत्यांचं म्हणणं आहे। एक मोठी सभा शिवाजी पार्कवरती होणार आहे। ठाकरे आणि मोदी हे राज ठाकरे आणि मोदी हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावरती जाहीर स्वरूपात येणार, त्यामुळे या सभेकडे सुद्धा सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे। या सभेतून नेमके कोणावरती टीका केली जाते, उद्धव ठाकरेंवरती कशा प्रकारे मोदी आणि राज ठाकरे हे टीकेचे प्रहार करतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे, कारण या सभेनंतर 20 तारखेला मुंबईतल्या जागांसाठी मतदान आहे। त्यामुळे निश्चित या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागेल। नक्कीच ओम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।